गेल्या 2-4 दिवसांपासून मी इथंच आहे. आता ते का सांगतो. नमस्कार, मी आर जे सुमित. सकाळी 10ला आलेलो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. आता जवळपास 3:15-3:30 झालेत. अजून टेस्टच चालू आहेत. सर्जरी तर लई लांब. कॅज्युअल्टी में अगर कोई मरने के हालत में रहा तो फॉर्म भरना जरुरी है क्या, हे मला त्यावेळी कळलं होतं. आईसाहेबांची राईट वोकल कॉर्डची सर्जरी होती, त्यामुळे फॉर्म फिलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी झाल्या मंगळवारी. त्याच्यानंतर बुधवारी आम्हाला सकाळी 7 वाजता बोलवलं होतं सर्जरीसाठी. सर्जरी झाली तशी 12:30 वाजता, पण सकाळी 6 वाजता घरातनं बाहेर पडलो होतो आणि प्रचंड टेन्शन आणि प्रचंड झोप दोन्ही गोष्टी होत्या. पण जर तुमचा मेडिक्लेम असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, इकडे सबमिट करा, तिकडे सबमिट करा, असं करण्यामध्ये तुमचा अख्खा दिवस जातो. आईसाहेबांना सर्जरीला घेऊन गेले होते. मी, पप्पा, श्वेता आम्ही सगळेजण तिथं वाट बघत बसलो होतो की कधी पेशंट येते. तोपर्यंत म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात. तिथे एक प्रोसेस होती की तुम्ही कुपन घ्यायचं आणि कुपन तुमच्या टेबलला जाऊन लावायचं आणि त्याच्यावरनं तुम्हाला मग ते जे काही खायला तुम्ही ऑर्डर केले ते आणून देतात. खाऊन आल्यानंतर वरती बघितलं तर पेशंटची सर्जरी झाली होती. पेशंट आलं होतं आणि आता इथून पुढं 2 दिवस आम्हाला इथंच हॉस्पिटलमध्ये थांबायचं होतं. तशा आमच्या आईसाहेब लई स्ट्रॉंग आहेत. तिथून आम्हाला 2 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला. घरी आलो. आता तुम्ही मला हे बघून सांगा की तुम्हाला वाटते तरी का की ही पेशंट आहे? नातवाला खाऊ घालत होती. काळजी बघा नातवाची. असे होते हे 2-3 दिवस.